देख सकते हो हमने ज्वालामुखी बुझा दी है। आप चलो। हे गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मी गेली होती बघा पैसे काढण्यासाठी. पैसे वगैरे काढले बघा हे या बँकमधून. आता मी चालली आहे पैसे घेऊन माझ्या पासबुक आणण्यासाठी. म्हणजे गॅसचं पासबुक आहे ते आणायचं आहे बघा. मागं गॅस घेतलाय ना मी, तर आता चालले आहे बघा आपल्या किट्टीसाठी आणि चुबाईसाठी जेवण वगैरे घेण्यासाठी. त्यांचं ते खायचं असते ना, तर ते घेतल्याच्या नंतर इथं बघा मांजरं होतं. ही बघा मला हात कशी मारतं. खूप जास्त आवडली होती मला, पण मी आणल्या नाही बघा कारण आपल्या घरीच आहे त्या दोन. तर इकडं बघा आलं की ते कसं त्याचा वास घेऊन सगळं ते पन्नी आहे ना, तर त्याच्यामध्येच जात होते. आता चला मी तुम्हाला दाखवतो आपली चुबाई कशी त्या पन्नीमध्ये जाते ते. बघा चू आहे ना त्या पन्नीमध्येच जात होती, कारण ते वास घेऊ त्या पन्नीमध्ये ते धरायचं असते ना बघा, त्याच्यातच अडकली होती ती. तिला धरू लागलो होतो तरी ते मधातच जाऊ लागली. त्याला गेलीच आहे बघा त्या पन्नीमध्ये. ती जायना पण झाली होती तरी चालली आहे बघा. तर आपल्या किट्टीला आहे ना आपण ती मिओ काहीतरी ते माशातच असते बघा त्यांचं खायचं, तर ते आता दोघी पण खाता येत. किट्टीनं बघा इतकं धरलं होतं ना गप्पी, त्याला सोडण्यात झाली होती बघा. तर आता आपल्या चूबाईला पण ते खाऊ घालत होते. पाण्याच्या जास्त बघा ते गलकच खूप जास्त करत होते. आणि तुम्हाला पण आपल्या चूचे आणि किट्टीचे जर मिनी ब्लॉग बघायला आवडत असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मी त्यांचे रोज मिनी ब्लॉग वगैरे करून टाकेल. तर इकडे मी आणलं होतं बघा गॅसचं पासबुक आणि नंतर गेले होते मी माझ्या गावाकडे. तर इकडे बघा माझ्या भावानं आणलं होतं पिल्लू, तर तिचं नाव ठेवलं आहे बघा पिऊबाई. तर इकडं माझा विचार आहे की मी तिला घेऊन जाऊ नांदेडला. तर इकडं माझा भाऊ बघा डान्स कसा करत होता. नंतर रात्री बघा आम्ही बसलो होतो शेकोटी करत. तर माझा भाऊ म्हणला होता ना ज्वालामुखीला विजवलाय, ज्वालामुखी वगैरे काय नव्हती बघा. तर हे आहे ना ते मोटरच आहे ना बघा, ते बॉक्स होता तर त्याचं झाकण निघणं झालं होतं. आपल्या चू साठी खेळायला बनवायचं होतं, तर आम्ही ते शेकोटीमध्ये ठेवलं होतं बघा. त्याचं झाकण जळालंय आता, तर आम्ही त्याला विजवलंय. तर चला मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटते. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा.